त्यांनी जे काय प्रश्न विचारलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं दिलेली आहे. सिम कार्डच्या संदर्भानं तुमचं नाव आलं होतं. ते जे आरोपी अटक केलेले होते त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही सिम कार्ड बदलून हे सिम कार्ड हरवलं असं सांगून दुसरं सिम कार्ड घेऊन व्हॉट्सअपचा डेटा डिलीट केला होता. पुरावा नष्ट केल्याचा नाव त्या प्रकरणी निष्पन्न झालं होतं. त्या संदर्भानं काही चौकशी झाली आहे? चौकशी कोणत्या विषयावरती झाली आणि काय तिथे आतमध्ये चर्चा झाली हे मला मीडियाच्या समोर तरी सांगता येणार नाही, कारण हा सगळा न्यायालयीन विषय आहे आणि त्या संदर्भातली सगळी चर्चा मीडियासमोर करणं योग्य होणार नाही. पण आमच्या सगळ्यांच्या वतीने जेवढं त्यांना कोऑपरेशन अपेक्षित आहे त्या तऱ्हेने आम्ही कोऑपरेट करतोय. खेवलकरांचा जामीन झाला. फॉरेन्सिकचे रिपोर्ट आता माध्यमांमध्ये आलेले आहेत. निगेटिव्ह सर्व आरोपींचे रिपोर्ट आहेत. त्यांनी कुठल्याही अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही असे रिपोर्ट आले. आमचं आधीपासूनचं सांगणं होतं की डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनी कधीही अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही आणि त्याच तऱ्हेने आमचं हेही सांगणं होतं की ते निर्दोष आहेत आणि भविष्यात देखील त्यांच्या ह्या केसमधून ते आरामात आणि न्यायालयाच्या लढाईमध्ये आम्ही आमचा विषय जो मांडणार आहे त्यातनं ते बाहेर पडतील हा आम्हाला विश्वास आहे. माझी या मीडियाच्या समोर तुमच्या सगळ्यांच्या समोर विनंती आहे की ही न्यायालयीन लढाई आहे. ज्या न्यायालयामध्ये जे चालू आहे ते चालू राहणार आहे, पण हा आमच्या परिवाराचा विषय आहे. माझ्या 2 लहान मुलांच्या भविष्याचा विचार करून मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते आहे की आत्ता ह्या विषयावरती आपणही चर्चा थांबवावी, कारण माझ्या 2 मुलांच्या भविष्यावरती ह्या सगळ्या गोष्टीचा अतिरेक होतोय किंवा त्याचा त्या दोघांच्या भविष्यावरती कुठेतरी आत्ता परिणाम व्हायला लागतोय. म्हणून माझी सगळ्या मीडियाला विनंती आहे की आत्ता हा विषय तुम्हीही थांबवा. ही न्यायालयात ज्या गोष्टी होणार आहेत त्या तुमच्यासमोर येणारच आहेत आणि न्यायालयाची लढाई ही मला विश्वास आहे आम्ही सगळ्या ठामपणे ही जिंकणार आहोत, कारण सत्य हे आजही सत्यच आहे आणि उद्याही सत्य. आरोपपत्र जे दाखल झालंय त्या आरोपपत्रामध्ये अंमली पदार्थांच्या सेवनाचा आरोप नाही तर पजेशनचा आरोप जो आहे तो खेवलकर यांच्यावरती करण्यात आला. पोलिसांना या सगळ्या गोष्टींचा अंदाज होता की रेड जी करण्यात आली आहे ती पार्टी त्या अर्थानं सुरू होण्यापूर्वी आरोपपत्रामध्ये जे नमूद केलंय त्यानुसार पजेशन जे आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.